जे एप्स्टीन फाईलची जगभरामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. ते एप्स्टीन फाईलमध्ये अनेक जणांचे उल्लेख आहेत, अनेक जणांचे फोटो आहेत. फोटो तर बिल गेट्सपासून बिल क्लिंटनपर्यंत अशा बड्या मंडळींचे फोटो आहेत. आणि याच्यामुळे अनेक लोकं वादग्रस्त बनलेली आहेत. अनेक लोकांच्याकडे जनता बोट दाखवते. परंतु नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जे उल्लेख आहेत, ते फक्त उल्लेख आहेत. म्हणजे फोटो तर एकही नाहीये. आणि उल्लेख कशा प्रकारचे? एक तिसरा माणूस चौथ्या माणसाबरोबर चर्चा करतोय आणि त्याला सांगतोय की नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी संपर्क केला आणि ते असं असे म्हणाले. हे जे संदर्भ आहेत त्याची मीडियामध्ये चर्चा आहे, परंतु सरकारने स्पष्टपणे फेटाळलेलं आहे की आमचा काही संबंध नाही म्हणून. हे जे सगळे तपशील बाहेर येत आहेत ते सगळे चुकीचे आहेत. आणि या तपशिलांवर जर राहुल गांधी यांना विश्वास ठेवायचा असेल तर त्या फाईलमध्ये सोनिया गांधी यांचं सुद्धा नाव आहे. सोनिया गांधी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी जेफ्री एप्स्टीनच्या संपर्कात होत्या आणि या निवडणुका जिंकण्यासाठी जेफ्री एप्स्टीनच्या गोतावळ्याकडून त्या धडे घेत होत्या. अशा प्रकारचे हे संदर्भ आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडियाला जर AI व्हिडिओ बनवण्याची इतकी खुमखुमी असेल, एखाद्याचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव असल्यामुळे, तर त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर सुद्धा एक छानसा व्हिडिओ बनवला पाहिजे. मोदी नाचताना बघून अनेक लोकांना आश्चर्य वाटलं, कारण मोदी यांचं व्यक्तिमत्व तशा प्रकारचं नाही आहे. परंतु सोनिया गांधी यांचा जो पूर्व इतिहास आहे तो सगळ्या जगाला माहिती आहे. सोनिया गांधी भारतात येण्यापूर्वी लंडनमध्ये नेमक्या काय करत होत्या, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे, या सगळ्या गोष्टींची या देशामध्ये प्रचंड चर्चा झालेली आहे. या चर्चेचा चावून चावून चोथा झालेला आहे. त्यामुळे देशातल्या लोकांना सोनिया गांधी यांचं चारित्र्य काय आहे हे व्यवस्थित माहिती आहे.